घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। ही बातमी आहे सत्ता संघर्षासंदर्भातली। राज्याच्या सत्ता संघर्षावर उद्याच निकाल येऊ शकतो। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी फक्त राज्याचं नाही, अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात राखून ठेवलेला निकाल नेमका काय असेल त्याविषयी उद्याच माहिती समोर येऊ शकते, उद्याच निकाल समोर येऊ शकतो। शिंदे की ठाकरे कुणाच्या बाजूने निकाल लागतो हे बघणं महत्त्वाचं आहे आणि हा निकाल उद्याच लागू शकतो अशी माहिती मिळते न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांकडून। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारूया। प्रशांत, निकाल राखून ठेवण्यात आलेला होता, फक्त महाराष्ट्र नव्हे देशाचं लक्ष याकडे लागून राहिलेले की निकाल काय असेल आणि तो कदाचित उद्याच येईल अशी माहिती आपल्याला मिळते सूत्रांकडून। तुम्ही अधिक काय सांगाल? महत्त्वाचं जर बघितलं सुवर्णा, यामध्ये ज्या पद्धतीने माहिती मिळते की भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं आज सेक्स मॅरेजच्या संदर्भातल्या ज्या याचिका होत्या त्या संदर्भात सुनावणी सुरू होती, त्या दरम्यान त्यांनी वक्तव्य दिलं की उद्या 2 घटनापीठ बसणार आहे आणि आम्हाला निर्णय घोषित करायचा आहे। आणि याच्या आधारावरती एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ह्या 2 घटनापीठापैकी एक घटनापीठ जे आहे न्यायमूर्ती सरन्यायाधीश आहे धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली असतील आणि त्यामुळे त्यांनी स्पष्ट केलं आहे की उद्याच या संदर्भात म्हणजे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भात उद्या निर्णय येण्याची शक्यता आहे। हे या घडीला अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्याला माहित असेल की सुप्रीम कोर्टामध्ये साधारणतः ज्या पद्धतीने सुनावणी झाल्यानंतर या संदर्भात निर्णय राखून ठेवण्यात आला होता। त्यानंतर येत्या 15 मे रोजी जस्टिस शहा हे सेवानिवृत्त होणार आहेत। त्यापूर्वी हा निर्णय येण्याचा अपेक्षित होता। गेल्या 14 एप्रिलला हा निर्णय येईल अशा प्रकारची शक्यता होती, पण ज्या पद्धतीने 14 मे पर्यंत निर्णय येईल अशा शक्यता व्यक्त केली जात होती, 14 एप्रिलला निर्णय येईल, पण त्या सगळ्या शक्यता दूर सारून उद्या म्हणजे 11 मे रोजी हा निर्णय अपेक्षित आहे। सकाळी 10:30 वाजता घटनात्मक खंडपीठ बसेल आणि या संदर्भात म्हणजे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात निर्णय देईल। त्यामुळे आता सगळ्यांचे डोळे जे आहे, संपूर्ण देशाचे डोळे हे महाराष्ट्राचे असो की इतरही राज्यांचे असो हे सुप्रीम कोर्टाकडे लागलेले असेल। प्रशांत, असाही कयास बांधला जातोय, ज्येष्ठ विधिज्ञ असं म्हणतायत की सगळ्याच्या सगळ्या याचिकांवर उद्याच सुनावणी होऊ शकेल, तर याविषयी काय सांगाल? सगळ्या संदर्भात सुनावणी पूर्ण झालेली आहे। या सर्व याचिका ज्या जवळपास 14 ते 15 वेगवेगळ्या याचिका होत्या, त्या याचिकांसंदर्भात अंतिम निर्णय उद्या येईल। त्यामध्ये निर्णय काय असेल हे निश्चितपणे उद्याच कळेल। पण या घडीला ज्या पद्धतीने उल्हास बापट होतो, जे ज्येष्ठ विधिज्ञ आहे किंवा उज्ज्वल निकम असो किंवा इतरही जे ॲडव्होकेट्स आहे जे या संदर्भात वक्तव्य जारी करतात आणि जे त्या संदर्भात विविध कयास जारी करतात, त्यात त्यांनी म्हटलं आहे की होऊ शकतं 16 आमदारांचा अपात्रतेचा निर्णय होईल। सोबतच या निर्णय घेण्याचे अधिकार राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष आहे त्यांच्याकडे जाईल। काही विधिज्ञ सांगताय की नरहरी झिरवाळ ज्यावेळी तत्कालीन जे उपाध्यक्ष होते त्यांच्याकडे हा अधिकार जाण्याची शक्यता आहे, किंवा तत्कालीन परिस्थिती जी होती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मुख्यमंत्र्यांची त्यावेळेचा निर्णय येण्याची शक्यता आहे। अशा प्रकारच्या विविध प्रकारचे कयास लगावले जातात, पण अंतिम निर्णय उद्या निश्चितपणे सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून सकाळी 10:30 वाजता निश्चितपणे येईल। प्रशांत, परत एकदा हाच प्रश्न विचारेन की साधारणपणे 3-4 दिवसांमध्ये कदाचित निकाल येऊ शकतो, जो राखून ठेवलाय त्याविषयी स्पष्टता येऊ शकते की निकाल काय आहे आणि तो सगळ्या याचिकांवरचा असेल। म्हणजे आता 3-4 दिवस पण थांबण्याची गरज नाही, उद्याच या संदर्भातला निकाल समोर येईल आणि देशाचं लक्ष या सगळ्याकडे असेल। ज्या पद्धतीने ज्येष्ठ विधिज्ञ सांगत होते की आगामी 15 मे पर्यंत या संदर्भातला निर्णय येईल, म्हणजे साधारणतः 4 दिवसांचा त्यांना कालावधी दिला होता। पण आता जर सुप्रीम कोर्टाचे मुख्य सरन्यायाधीश, भारताचे सरन्यायाधीश CJI जे आहे, ज्याला आपण असं म्हणता येईल की भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं आहे की उद्या 2 घटनात्मक खंडपीठ बसणार आहे। त्यापैकी एक महत्त्वाचं घटनापीठ जे खंडपीठ आहे ते खास करून माझ्या नेतृत्वातील आहे, त्याच नेतृत्वाच्या संदर्भात निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रशांत, आता बोलता बोलता तुम्ही असं म्हणालात की काय पर्याय असू शकतात किंवा निकाल आल्यानंतर काय घडलं असू शकतं किंवा घडेल, तर त्याच्याविषयी अधिक सविस्तरपणे सांगाल का की नेमकं निकाल आल्यानंतर काय होऊ शकतं?
महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये ज्या पद्धतीनं निर्णय देण्यात आला होता त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आलं होतं की काय काय शक्यता असण्याची शक्यता आहे. सुवर्ण जर बघितलं आपण तर पहिली शक्यता आहे 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची. दुसरी शक्यता आहे राहुल नार्वेकर यांच्याकडे हा सर्व जे निर्णय घेण्याचे 16 आमदारांच्या अपात्र संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे जाऊ शकतो. तिसरी शक्यता आहे तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना सर्व अधिकार देऊन या सगळ्या संदर्भात निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौथी अत्यंत महत्वाची जी शक्यता आहे ती मध्ये उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासंदर्भात तत्कालीन परिस्थिती डॉक्टर अभिषेक मनु सिंघवी ज्येष्ठ विधिज्ञ आहेत ज्यांनी सुप्रीम कोर्टात बाजू लावून धरली होती, कपिल सिब्बल असो की यांनी ज्या पद्धतीने बाजू लावून धरली होती, त्यांनी म्हटलं होतं की तेव्हाची परिस्थिती आपण कोर्टापुढे ठेवाव्या. त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने त्यांना सवाल केला तर जर तुमच्या नेत्यांनी तुमच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला असेल तर राजीनामा दिल्यानंतर आम्ही परिस्थिती कशी का निर्माण करू शकतो. त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की त्यावेळेची परिस्थिती जी 21 जूनची परिस्थिती होती त्या परिस्थितीला तथागत ठेवण्यात यावी आणि त्याच्या आधारात निर्णय घेण्यात यावा. कारण की त्यावेळेपर्यंत ते मुख्यमंत्री होते, त्यावेळेपर्यंत त्यांचा चीफ व्हीप होता, त्यामध्ये सुनील प्रभू जे होते ते त्यावेळेचे चीफ व्हीप होते आणि त्याच वेळी त्यांनी जो नोटीस बजावला होता. त्यामुळे तत्काळची जी परिस्थिती निर्माण झाली तरच योग्य पद्धतीने निर्णय होऊ शकतो. अन्यथा अशा प्रकारे देशभरात या प्रकारची परंपरा सुरू होईल. वर्तमान सरकारमध्ये काही आमदारांना वेगळं करण्यात येईल आणि राज्य सरकारला खिळखिळ करण्यात येईल आणि ते सरकार पाडल्या जाईल अशा प्रकारची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती आपल्या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान. त्यामुळे आता ह्या सगळ्या शक्यता आहेत. या शक्यतांसंदर्भात कुठला निर्णय येतो किंवा सुप्रीम कोर्ट काही घटनात्मक असा निर्णय देतो जो कायदा होईल आणि ज्यामध्ये घटना दुरुस्ती होईल अशा प्रकारची देखील शक्यता व्यक्त केली जाते. कारण की प्रशांत, तुला काही क्षणासाठी थांबवते, तू असाच आपल्या सोबत राहा. कायदे तज्ञ सुधाकर आव्हाड आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया. सुधाकर जी, सूत्रांकडून अशी माहिती मिळतेय की सत्ता संघर्षा संदर्भातला सुप्रीम कोर्टातला जो राखीव ठेवलेला निकाल आहे तो उद्याच समोर येऊ शकतो. सगळ्या याचिकांसंदर्भातला निकाल समोर येईल. आपण काय सांगाल, काय होऊ शकतं नेमकं? कारण आपण जसं म्हणाला तसं हा निकाल खरं तर याआधीच येणं अपेक्षित होतं. मात्र माननीय सर्वोच्च न्यायालयातील ह्या घटनापीठातील एक न्यायमूर्ती लवकरच निवृत्त होणार असल्यामुळे त्यांच्या निवृत्तीच्या आधी हा निर्णय होणे अपेक्षित आहे. असं जर झालं नाही आणि त्यांच्या रिटायरमेंटच्या आधी हा निर्णय झाला नाही तर पुन्हा ते हिअरिंग घ्यावं लागतं आणि म्हणून हा निर्णय येणं अत्यावश्यक आहे किंवा होणारच आहे. मग जर का असा निर्णय आज उद्या किंवा परवा जर होणार असेल तर त्या निर्णयामध्ये दोन भाग होतात. पहिला भाग आहे की जेव्हा या 16 लोकांना अपात्र ठरवण्याच्या संबंधाने नोटीस काढण्यात आलेली होती, ठराव करण्यात आलेला होता, त्या दिवशी माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली होती आणि तो पहिला या बाबतीतला सत्ता संघर्षातला खटला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित होता. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे 5 खटले माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेले आहेत. या बाबतीतलं जर का विश्लेषण करायचं ठरवलं तर माननीय सर्वोच्च न्यायालय कसा निर्णय देईल हे आपण सांगणं उचित होणार नाही, कारण ते सध्या कोर्टात प्रलंबित आहे. मात्र माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर जे 2 मुद्दे आहेत ते आपल्याला नक्की पाहता येतील. एक म्हणजे पहिला मुद्दा आहे 16 लोकांच्या अपात्रतेचा मुद्दा. आणि जर का माननीय सर्वोच्च न्यायालयाने या 6 खटल्यापैकी फक्त याच खटल्याचा न्याय निर्णय करायचं ठरवलं तर मग त्यांना या 16 लोकांची अपात्रता, ज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, आणि मग राज्यघटनेतील 10व्या शेड्यूलचा अर्थ काढून त्याचा निर्णय करावा लागेल. मात्र जर का माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय हा फक्त त्या एका खटल्यापुरता न ठेवता संपूर्ण 6च्या 6 प्रकरण एकत्रित न्याय निर्णयित करायचं ठरवलं तर मग मात्र वेगळा उहापोह होऊ शकतो. आणि विशेषत्वानं जी आपल्या समोर आलेली नेबम रेबियाची जी केस आहे ती केस आणि तिचा पुनर्विचार करायचा का आणि हे प्रकरण जास्तीच्या घटनापीठाकडे पाठवायचं का याचाही पुनर्विचार होऊ शकतो. माझ्या मते 3 शक्यता आहेत. एक, 16 लोकांच्या अपात्रतेच्या संबंधाने फक्त निर्णय होईल किंवा सगळ्याच्या संबंधाने निर्णय होईल, अन्यथा हे प्रकरण नेबम रेबियाचा पुनर्विचार करण्यासाठी जास्तीच्या घटनापीठाकडे म्हणजे 5 माननीय न्यायमूर्तींच्या पेक्षा 7 किंवा 9 न्यायमूर्तींच्याकडे सुद्धा सोपवलं जाण्याची शक्यता आहे. नक्की. सुधाकर सर, तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये काय नेमकं घडू शकतं
हे सांगितलं तुम्ही असेच सोबत राहा. प्रशांत आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रशांत, तू बघितलं सुधाकर आव्हाड आता आपल्याला काय माहिती देत होते, कसं समजावून सांगत होते की काय शक्यता असू शकतात, काय सांगशील या संदर्भात? उद्या फार फार महत्वाचा निकाल समोर येऊ शकतो. बरोबर, अत्यंत महत्वाचे 2 निर्णय उद्या येणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे की या घडीला ही अत्यंत महत्वाची बातमी जर बघितलं आपण, या घडीला हे स्पष्ट झालं आहे की महाराष्ट्राच्या सत्ता संघर्ष आणि सोबतच दिल्ली विरुद्ध LG यांच्यामधला जो सत्ता संघर्ष अशा 2 प्रकरणामध्ये उद्या निर्णय येणार आहे. उद्या निर्णय अपेक्षित आहे. हे दोनही जे याचिका, या दोन्ही जे प्रकरणांचे निर्णय राखून ठेवण्यात आलेले आहे. जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे की महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि दिल्ली विरुद्ध LGच्या दरम्यान सुरू असलेला सत्ता संघर्ष या 2 प्रकरणावरती उद्या निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही क्षणामध्ये जर बघितलं आपण तर निश्चितपणे यादी पुढे येईल. आज सकाळी 10:30 वाजता ज्या पद्धतीची परंपरा आहे सुप्रीम कोर्टाची, त्यामध्ये सकाळी 10:30 वाजता साधारणतः निर्णय दिला जातो. कुठल्याही जो निर्णय राखून ठेवला जातो त्यामध्ये महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निर्णय जो आहे तो उद्या सकाळी 10:30 वाजता येण्याची शक्यता आहे. सोबत दिल्ली विरुद्ध LG ही जी सत्ता संघर्ष आहे याचा देखील निर्णय येईल. या प्रकारचे स्पष्ट संकेत भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले. याचा अर्थ असा होतो की उद्या निश्चितपणे महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष, एकीकडे एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे, सुनील प्रभू विरुद्ध इतर प्रकरणं, याशिवाय सुभाष देसाई विरुद्ध इतर अशा प्रकारचे जे 16 याचिका आहेत त्या 16 याचिकांवरती एकत्रितपणे निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्वर्णा, नक्की कायदे तज्ञ एक अशीही शक्यता वर्तवत होते प्रशांत की राज्यपालांकडून एक हंगामी अध्यक्ष नियुक्त केला जाऊन तो या अपात्रतेसंदर्भातला निर्णय घेईल. हे कितपत शक्य होऊ शकतं याच्याविषयी काही माहिती तुम्ही सांगू शकाल का? तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का? सुवर्णा, जर बघितलं आपण या संदर्भात ह्या सर्व शक्यता आहे. ॲडव्होकेट आव्हाड यांनी जी ही शक्यता व्यक्त केली, जे ज्येष्ठ विधिज्ञ आहे किंवा दिल्लीच्या राजकीय वर्तुळातील जे वकील आहेत, जे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत, त्यांनीही काही शक्यता व्यक्त केली आहे. त्याच पद्धतीने एक वेगळं राज्यपालांच्या माध्यमातून वेगळी एक पर्यायी व्यवस्था उभं करून त्या पद्धतीने बहुमत घेता येईल का, अशा पद्धतीने देखील संकेत दिले जात आहेत. पण काय निर्णय येईल हे उद्या स्पष्ट होईल. पण महत्वाचं हे आहे की उद्या निर्णय येतोय. नक्की एक राजकीय कडा असलेला प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीसांनी हे स्पष्ट केलं की ज्या वेळेला या सगळ्या घडामोडी घडत होत्या सगळ्या कायदे तज्ञांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणेच आम्ही पावलं उचललेली आहेत. असं असताना उद्याच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष असेल. प्रशांत, बरोबर आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडली. ते उपमुख्यमंत्री आहे, यापूर्वी ते मुख्यमंत्री होते. त्यांनी म्हटलं की आम्ही कायद्यांची सर्व पडताळणी करूनच हा निर्णय घेतला होता, त्याच्यावरती सरकार स्थापन केली होतं. पण जर असं असतं तर एवढ्या दिवस सुनावणी का झाली हा एक मोठा प्रश्न विरोधी पक्षांच्या वतीनं विचारला जातोय. कारण की जेव्हा आपण क्षणाक्षणाचे अपडेट या संदर्भात आपण दिलेले आहेत, न्यूज 18 लोकमतने प्रत्येक क्षण हा प्रेक्षकांपुढे मांडलेला आहे. आणि त्यामध्ये अनेकदा हे जर बघितलं तर एकनाथ शिंदेच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये राज्यपालांच्या भूमिकेवरती नवाब रेवी यांच्या संदर्भातली भूमिका, नवाब रेवी याचं काय प्रकरण होतं त्याचा कसा संदर्भ महाराष्ट्राच्या प्रकरणाशी लागतो तो संदर्भ असो, किंवा केंद्र सरकारने काय भूमिका घ्यायला होती त्या संदर्भातली भूमिका असो, राज्यपालांनी केलेली वर्तणूक आणि राज्यपालांनी दिलेले आदेश, या सगळ्यांचा उहापोह हा संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान झाली आहे. संपूर्ण एक दीर्घ सुनावणी, दिवसभर ही सुनावणी चालत होती, आपण सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे या संदर्भात स्पष्टपणे उद्याच बोलणं शक्य होणार आहे की 10:30 वाजतानंतर सुप्रीम कोर्ट काय सांगतं. पण या घडीला हे ते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री जे आहेत ते आपली बाजू मांडताय, दुसरीकडे विरोधक आपली बाजू मांडताय. नक्की. मात्र पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना हे सांगितलं पाहिजे, या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. सगळ्या सत्ता संघर्षाच्या सुनावणी दरम्यान ते ताजी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत होते, तिथल्या कायदे तज्ञांशी बोलत होते. प्रत्येक सुनावणी दरम्यान काय नेमकं झालं, कोणी काय बाजू मांडली याचं विश्लेषण आपल्यापर्यंत पोहोचवत होते. आणि आज सूत्रांकडून ही माहिती मिळतेय की उद्याच 10:30 वाजता राज्यातल्या सत्ता संघर्षासंदर्भातला निकाल समोर येऊ शकतो. अजून 2-3 दिवस थांबायची गरज नाही. कदाचित उद्या सकाळी 10:30 वाजताच हा निकाल येऊ शकतो. आणि अजून एका महत्त्वाच्या प्रकरणामध्ये निकाल येणं बाकी आहे.
पुन्हा एकदा प्रशांत आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आपण बघतोय याने अनेक पुढच्या घडामोडी महाराष्ट्रातल्या बदलणार आहेत. सत्ता संघर्ष संदर्भातले निर्णय बदलणार आहेत. हालचाली कदाचित राजकीय स्तरावरच्या वेगवान स्वरूपात होऊ शकतील. या सगळ्या विषयी मग काय म्हणता येईल? जर महत्वाचं म्हणजे बघितलं, समजा सरकार सुप्रीम कोर्टाने सरकार जर बेदखल केलं तर दिल्लीमध्ये असो किंवा मुंबईमध्ये असो दोन्ही ठिकाणी हालचाली वाढणार आहे. अशा वेळी आता सर्व राजकीय पक्ष जे महाविकास आघाडीत होते, म्हणजे उदाहरणार्थ शिवसेना असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, आणि या इकडे जर बघितलं तिकडे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना असो, या दोघांपुढे काय पर्याय आहे हे निश्चित आगामी काही दिवसात स्पष्ट होईल. पण आज जेव्हा सुनावणीच्या दरम्यान भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हे स्पष्ट वक्तव्य दिलं. त्यांनी म्हटलं होतं, वी हॅव 2 कॉन्स्टिट्यूशन बेंच जजमेंट बी प्रोनाउन्स टुमारो. म्हणजे आमचा उद्याची सकाळ जी आहे ती अत्यंत गजबजलेली आहे, अत्यंत महत्वाचं म्हणजे ती अत्यंत व्यस्त आहे आणि त्यामध्ये आम्हाला दोन निर्णय द्यायचे आहेत. त्यांनी हे स्पष्ट संकेत दिले होते आणि आज सेक्स मॅरेजच्या संदर्भातली जी सुनावणी सुरू आहे त्या दरम्यान ही त्यांनी वक्तव्य दिलेलं आहे. त्यामुळे असे कयास लावले जात आहे की प्रशांत, अगदी काही क्षणासाठी तुला थांबवते. अशोक चव्हाण काँग्रेसचे नेते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अशोकजी, उद्या फार महत्वाची सुनावणी येऊ शकते. सकाळी 10:30 वाजता या सत्ता संघर्षासंदर्भातला निकाल समोर येऊ शकतो अशी माहिती मिळतेय. तुम्ही काय सांगाल, तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, आता खरं म्हणजे उद्या त्यांनी निकाल जर घोषित करणार असेल तर ती स्वागतार्ह बाब आहे, कारण की गेल्या अनेक महिन्यापासून लोक त्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. देशामध्ये लोकशाही अबाधित राहिली पाहिजे. आयाराम गयाराम संदर्भातलं जे काही राजकारण सुरू आहे देशात, राज्यात, त्याला पूर्णतः लगाम लागला पाहिजे. हा निर्णय जो होईल ऐतिहासिक निर्णय होईल, जेणेकरून आगामी काळामध्ये जे काही लोकशाहीला वाचवण्याकरता ज्या ज्या गोष्टी कायदेशीररित्या ज्या अपेक्षित आहेत त्या रीत्या कायद्याचं पालन होईल आणि संविधानाचं रक्षण होईल, अशा स्वरूपाचा निकाल यावा अशी अपेक्षा आहे. तुमची अपेक्षा काय आहे? तुमचं प्रेडिक्शन काय आहे? इतक्या सगळ्या दिवसांची तुम्ही सुनावणी बघितलेली आहे, वकिलांचे युक्तिवाद ऐकलेले आहेत. तुम्हाला काय वाटतंय, काय निर्णय येऊ शकतो? नाही, निर्णय आता काय येऊ शकतो हे काय बाकीत मी करू शकत नाही. मुद्दा एवढाच आहे की तर्क आर्ग्युमेंट तर चांगल्याच केल्या. कपिल सिब्बल यांनी बाजू अतिशय उत्कृष्टपणे कायद्याला धरून मांडलेली आहे. त्यामुळे कायद्याचं राज्य राहिलं पाहिजे आणि हे जे काही आमदारांची फोडाफोड करण्याचं जे राजकारण आहे त्याला पूर्णतः लगाम लागला पाहिजे, अशा स्वरूपाचा निकाल अपेक्षित आहे. चव्हाण साहेब, माझा प्रश्न थेट आहे तुम्हाला. जर उद्या राजकीय उलथापालथ झाली या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर, तर पुढची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का? नाही, एवढा उतावळेपणा कोणीही निकाल लागायच्या अगोदरच काही बोलणं उचित राहणार नाही. उद्या निकाल येऊ द्या, मग बोलूच नाही या विषयावर काय बोलायचं असेल. पण रणनीती तर ठरवली जात असेल, काय करायचं, प्लॅन बी, प्लॅन सी, अशा गोष्टी होत असतील. कुठलाही रणनीती ठरवण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये. वेट अँड वॉच. उद्या निकाल काही आल्यानंतर पक्ष आपला निर्णय घेईल काय घ्यायचा. ठीक आहे, धन्यवाद. आपल्यासोबत राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की उद्या जो काही निकाल येईल तो निकाल आम्हाला मान्य असेल आणि त्याच्यानंतरच पक्ष आपली भूमिका ठरवेल. आम्ही कुठल्याही प्रकारे उतावीळ नाही आहोत, असं त्यांनी अतिशय संयत अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. पण ज्यांनी आता टीव्ही ऑन केलेला आहे त्यांच्यासाठी या घडीची सर्वात मोठी राजकीय बातमी, संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलेल्या सत्ता संघर्षाच्या संदर्भातल्या सुनावणीचा निकाल कदाचित उद्या सुप्रीम कोर्ट जाहीर करू शकतं आणि त्या संदर्भातले सूतोवाच आज सरन्यायाधीशांनी एका केसच्या संदर्भात सुनावणी करताना केलेला आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारचा भवितव्याचा प्रश्न जो निर्माण झालेला सत्ता संघर्षाचा जो प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये होता, आणि आता आपल्या सोबत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ जोडले गेलेले आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. झिरवळ जी, तुम्ही कसं पाहताय? उद्या निकाल येऊ शकतो असे संकेत मिळत आहेत. संकेत मिळतात तर माझा तर मी दिलेला निर्णय आहे तो का जे नियमावली घटना आहे त्या घटनेच्या विरोधातलं जे काही वर्तन त्या ठिकाणी झालं किंवा जे निर्णय झाले ते घटनेला धरून नव्हते.
बर म्हणून काही झालं तरी शेवटी न्याय देवता म्हणतो आपण, तर देवता म्हणल्यानंतर मी दिलेला निर्णय हा जर बरोबर असेल तर देवता बरोबर निर्णय तसाच देणार. बर, पण तुम्हाला अपेक्षा काय आहे आणि काय परिणाम होऊ शकतात महाराष्ट्राच्या राजकारणावर त्या निर्णयाचे? झिरवळजी, माझा आवाज पोहोचतोय? पोहोचतो. हे 16 आमदार अपात्र झाल्यानंतर त्यांच्यात हा. मुख्यमंत्री महोदय सुद्धा त्याच्यात आहेत. हा त्याच्यामुळं मुख्यमंत्री किंवा 16 अपात्र झाले हा. तर सरकार अस्तित्वात राहत नाही. बर, आणि म्हणून मग अशा न्यायदेवतेने दिलेला परिस्थितीत निर्णय तुम्हाला हा तुम्हाला आम्हाला मान्यच राहील. दावा असा केला जातोय, झिरवळजी, दावा असा केला जातोय की सुप्रीम कोर्ट म्हणजे आपल्या लोकशाहीमध्ये वेगवेगळे ज्या व्यवस्था आहेत त्या व्यवस्था एकमेकांमध्ये हस्तक्षेप करत नाहीत किंवा तो करण्याचा त्यांना अधिकार नाहीये. अशाच परिस्थितीमध्ये हा निर्णय, अपात्रतेच्या संदर्भातला निर्णय सुप्रीम कोर्ट स्वतः घेईल की अध्यक्षांवर देईल की तत्कालीन उपाध्यक्ष म्हणजे तुमच्याकडे देईल? तुमचं काय प्रेडिक्शन आहे बरं याच्याबद्दलचं? माझं तर एक मत आहे हा का सुप्रीम कोर्ट मी केलेलं किंवा मी त्या सभागृहात घेतलेला निर्णय हा योग्य आहे असं जर मी म्हणतो हा तर त्याच्यावर निश्चित, कारण मी काय माझं स्वतःचं सांगत नाही, त्याला घटनेचा आधार आहे, बर नियमावलीचा आधार आहे, आणि म्हणून त्या अपात्र होतील. आणि मग अपात्र तर सुप्रीम कोर्टच ठरवेल असंही मला वाटतं. पण ठीक यदा कदाचित जर खाली निर्णय घ्यायचा पाठवला हा तर तो योग्य आहे असं कुठंतरी क्ल्यू असेल म्हणूनच ते पाठवतील. फक्त आता याच्यानंतरचा निर्णय तुम्ही घ्यावा तर तो तत्कालीन का ज्यांनी ठीक आहे. अपात्र केले त्यांनाच ते पात्र करायला ठीक आहे. अधिकार आहे. झिरवळजी, काही तास उरलेले आहेत. पुढच्या काही तासामध्ये आता या संदर्भातला निर्णय होऊ शकतो आणि आता आपण थेट दिल्लीला जातोय. आपल्यासोबत प्रशांत लीला रामदास जोडले गेलेले आहेत. प्रशांत, विलास, माझ्यासोबत 2 वकील आहे, एक ॲडव्होकेट शिरसाट, ॲडव्होकेट माने. यांच्याकडे आपण जाऊया, थेट प्रश्न विचारतो. उद्या सत्ता संघर्षाचा निर्णय किती वाजता येईल? उद्या पहिल्या सत्रामध्ये 10:30 ते 11 पर्यंत उद्या निर्णय येऊन जाईल. आज सेम सेक्स मॅरेजमध्ये डॉक्टर अभिषेक सिंघवी ज्यावेळेस इन्क्लूड करतोय त्यावेळेला CJ स्वतः म्हटलं की आज हे सगळं मॅटर तुम्ही कंप्लीट करा आणि उद्या 2 कॉन्स्टिट्युएंसी बेंचचा मला रिझल्ट द्याल्यामुळे उद्या आम्ही तुमचं काय हे प्रोसेस पुढे घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे उद्या 10:30 ते 11 पर्यंत महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाला निकाल लागेल. महाराष्ट्र सत्ता संघर्षाचा निर्णय लागेल. काय वाटतंय? वेगवेगळे खूप चर्चा आहेत, विविध विधितज्ञ बोलतायत. काय वाटतंय, काय होऊ शकतं? नाही, खंडपीठाकडे निर्णय असल्यामुळे जोपर्यंत उद्या निकाल येत नाही तोपर्यंत ॲज अ विद्यार्थी म्हणून आम्ही काही बोलू शकत नाही. एक जर शिरसाट सर मला सांगा, महत्वाचं म्हणजे एक जर निर्णय बघितला आपण तर 16 आमदार अपात्र होऊ शकतात का? नाही, या 16 आमदारांच्या अपात्रतेचा जो प्रश्न आहे तो शक्यतो तरी महाराष्ट्राचे जे सभापती आहेत त्यांच्याकडे सोपवण्यात जाण्याची शक्यता आहे. यामध्ये बऱ्याच शक्यता आहेत. मी यापूर्वीचा एक व्हिडिओ या संदर्भात प्रकाशित केलेला आहे 1 महिन्यापूर्वी. तर साधारणपणे शिंदे गटाकडे निकाल लागण्याचा जो आहे ती शक्यता आहे. तर साधारण 3-2 किंवा 4-1 पण शिंदे गटाकडे हा निर्णय जाऊ शकतो असं म्हणजे आम्हाला, मी जो आपण ऑब्झर्वेशन्स आहे किंवा फुल डे अटेंडन्स आहे कोर्टाचा त्या दृष्टीने आम्ही एवढं सांगू शकतो. यापुढे जो बाकीचा प्रश्न आहे तो उद्या फुल कोर्ट रेफरन्स. राज्यपालांवरती काही ताशेरे येऊ शकतात? राज्यपाल ही एक संविधानिक पोस्ट असल्यामुळे त्यावर ताशेरे येण्याचा शक्यतो तरी प्रश्न संभवत नाही. जरी त्यावर ॲलिगेशन्स झालेले असले तरी पण राज्यपाल ही कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे, त्यामुळे त्यावर ताशेरे होण्याची शक्यता खूप कमी आहे. जर यामध्ये उद्धव ठाकरे यांचा राजीनामा मूळ मुद्दा असेल? हो, एक्झॅक्टली. तो या प्रकरणाचा सर्वात मोठा लिंचपिन ऑब्जेक्ट जो म्हणतो आपण कायद्याच्या भाषेमध्ये, तो लिंचपिन ऑब्जेक्ट हा जो राजीनामा आहे तोच आहे. जर राजीनामा दिला नसता तर कदाचित याचा रिझल्ट हा दोन्ही बाजूला जाऊ शकत होता. राजीनामा दिला नसता तर. याशिवाय जे इतर आमदार संदर्भात याचिका, इतर ज्या 16 वेगवेगळ्या याचिका आहेत त्यात चीफ व्हीपच्या संदर्भातला देखील मुद्दा आहे, त्यावरती काय होण्याची शक्यता आहे? व्हीपचा मुद्दा हा पहिल्यांदाच संविधानिक कोर्टापुढे आलेला असल्यामुळे यामध्ये उद्याच याबद्दल क्लेरिफिकेशन होऊ शकेल. साधारण 10:35 ते 10:40 आसपास हा निकाल येण्याची शक्यता आहे.
फुल कोर्ट रेफरन्स म्हणजे एक चीफ जस्टिस आहेत त्यांचे श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा चीफ कोर्टामध्ये आहे आणि त्याच्यानंतर 5 मिनिटात हा निकाल सुनावण्याची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं विलास तर एक अत्यंत महत्वाचं म्हणजे जर बघितलं हाच उद्या सकाळी प्रशांत, मी तुम्हाला थांबवतो, येतो तुमच्याकडे. संजय